नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं सपनाच होमस्कूलिंग यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज आपण इयत्ता 6वीचा दुसरा धडा सायकल म्हणते मी आहे ना या धड्याचा इथे स्वाध्याय सोडणार आहोत। जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा। माझं नाव आहे सपना टीचर आणि मी पुणे जिल्ह्यातून आहे, तळेगाव दाभाडे इथून। प्रश्न पहिला आहे, 4-5 वाक्यात उत्तर लिहा। तर मुले सायकलचा वापर कशासाठी करतात? उत्तर, पुढील कामे करण्यासाठी मुले सायकलचा वापर करतात। 1. आईने सांगितलेला साबण दुकानातून आणण्यासाठी। 2. दुकानातून भाजीपाला आणण्यासाठी। 3. कधी आजोबांच्या औषधांच्या गोळ्या आणण्यासाठी तर कधी दूध आणण्यासाठी सायकलचा वापर होतो। 4. छोटी मोठी इतर कामे पटापट करण्यासाठी मुले सायकलचा वापर करतात। प्रश्न हा, सायकल चालवणाऱ्याला वेगळा व्यायाम करण्याची गरज पडणार नाही असे का म्हटले आहे? याचं उत्तर आहे, घाम येईपर्यंत सायकल चालवल्याने फुफ्फुसे अधिक कार्यक्षम होतात। 2. घाम निघाल्याने जादा मेद जळून जातो व प्रतिकारशक्ती वाढते आणि पायांचे स्नायू बळकट होतात। 3. मांसपेशी तंदुरुस्त राहतात, म्हणून सायकल चालवणाऱ्याला वेगळा व्यायाम करण्याची गरज पडणार नाही असे म्हटले आहे। ई प्रश्न, सायकलच्या रूपात कसा बदल होत गेला? उत्तर, 1. जॉन बॉईट डनलॉप यांनी 1987 साली सायकलचा शोध लावला। यानंतर तिच्या रूपात खूप बदल झाले। 2. सायकलला गती मिळावी म्हणून पेडलला दंत तबकडी बसवली। 3. तिचा वेग वाढावा यासाठी रबरी टायर बसवले गेले। 4. सुरुवातीला गिअर नसलेल्या सायकलला आता गिअर उपलब्ध आहेत। 5. शर्यतीसाठी, पर्यटनासाठी अशा विविध कारणासाठी सायकलची रूपे वेगवेगळी आहेत। प्रश्न दुसरा, तुमच्या शब्दात उत्तर लिहा। आठवड्यातून 1 दिवस स्वतःचे वाहन न वापरता सार्वजनिक वाहनानेच प्रवास करायचा असे सर्वांनी ठरवले तर कोणकोणते फायदे होतील? उत्तर, सार्वजनिक वाहनानेच प्रवास करायचा असे सर्वांनी ठरवले तर पुढील फायदे होतील। 1. इंधनाची बचत होईल। 2. इंधनावर खर्च होणारे पैसे वाचतील। 3. वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल। 4. स्वतःचे कष्ट वाचतील। 5. वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल। प्रश्न आहे, तुमच्या कुटुंबातील परिसरातील व्यक्तींनी सायकलचा वापर करावा यासाठी तुम्ही कोणकोणते प्रयत्न कराल? उत्तर आहे, माझ्या कुटुंबातील लोकांना मी सायकल वापराचे महत्त्व समजावून सांगेन। 2. सायकल वापराने होणाऱ्या आरोग्यविषयक फायदे पटवून देईल। 3. सायकल वापरल्याने आपल्या दैनंदिन खर्चात कशी बचत होते हे सांगेन। 4. अपघात होण्याची भीती वाटणार नाही। 5. वाहतूक कोंडी आणि पार्किंगच्या समस्या संपतील हे समजावून सांगेल। प्रश्न तिसरा आहे, खालील आकृतीत दिलेल्या मुद्द्यांप्रमाणे सायकल चालवण्याचे फायदे लिहा। वैयक्तिक, सामाजिक आणि राष्ट्रीय फायदे लिहायचे। तर प्रश्न तिसराचं उत्तर लिहायचं, वैयक्तिक फायदे, शरीराचा व्यायाम होतो, पैसे वाचतात, पार्किंगची अडचण नाही। सामाजिक फायदे, वायू प्रदूषण कमी होईल, वाहतूक कोंडी कमी होईल, अपघातांचे प्रमाण घटेल। आणि राष्ट्रीय फायदे, पेट्रोल डिझेल या इंधनांची बचत, इंधन परदेशातून विकत घ्यावे लागणार नाही, चलन वाचते। पुढचा प्रश्न आहे चौथा, सायकलचे निरीक्षण करा व तिच्या भागांची नावे लिहा। उत्तर, सायकलच्या भागांची नावे, बैठक चाके, घंटी, चौकट, तोल सांभाळणारे सायकलची दिशा बदलणारे हँडल, सायकलला गती देणारे 2 पायटे, 2 चाकावर घर्षणाद्वारे कार्य करणारे गतिरोधक इत्यादी। प्रश्न 5वा, सायकल शिकताना तुम्हाला आलेले अनुभव 8 ते 10 वाक्यात लिहायचे। मी 2रीच्या वर्गात गेलो त्या वर्षी माझ्या वाढदिवसानिमित्त आई बाबांनी मला सायकल भेट दिली, पण मला सायकल चालवता येत नव्हती। सायकल चालवण्याचा प्रयत्न केला तर धड सायकलच्या सीटवर बसता येत नव्हतं। बाबांनी मला कसेबसे सायकलवर बसवले, पायडल मारून मी सायकल पुढे घेऊन जाऊ लागलो तर मला तोलच सांभाळता येत नव्हता। बाबांनी मागून सायकल धरून मला तोल सांभाळायला शिकवले। शिकता 1-2 वेळा सायकलवरून पडलो देखील। तोल सांभाळायला येऊ लागला, ब्रेक दाबायचे भानच राहायचे नाही। काही दिवसात तेही जमायला लागले। नंतर मला चांगली सायकल चालवता येऊ लागली। आता सायकलवर स्वार होऊन फिरण्याचा आनंद काही वेगळाच आहे। प्रश्न 6वा, संगणक तुमच्याशी बोलू लागला तर कल्पना करा व लिहा। नमस्कार मुलांनो, ओळखलत का मला? मी संगणक या आधुनिक जगातील तुमचा सोबती। तुमचे कोणतेही काम अधिक सोपे व्हावे तुम्ही माझी मदत घेता
मी तुमची अगदी जलद गतीने मदत करतो. तुमचे काम करताना मी कधीही थकून जात नाही. तुमच्यासोबत काम करायला मला आवडते. तुम्हालाही मी आवडतोच ना. तुम्ही मला इंटरनेटशी जोडले की तुम्हाला माझ्यावर शोधलेली सर्व माहिती काही क्षणात उपलब्ध करून देतो. माझ्यावर उपलब्ध असणाऱ्या विविध संकेतस्थळांच्या माध्यमातून तुम्हाला हवी असलेली माहिती लगेच उपलब्ध होते. माझे विविध उपयोग आहेत. आत्ता तर मी तुम्हाला तुमच्या शिक्षणामध्ये ऑनलाईन मदत करतो. माझ्या माध्यमातून तुम्ही विविध कला, कोर्सेस किंवा एखाद्या विषयाबाबत अधिक ज्ञान मिळवू शकता. माझ्यावर उपलब्ध असलेल्या चांगल्या गोष्टी घ्या आणि हो, माझ्यावर गेम खेळण्यात आणि चित्रफिती बघण्यात वेळ वाया घालवू नका. योग्य तोच माझा वापर करा. धन्यवाद. प्रश्न 7 आहे, सायकल व मोटारसायकल यांच्यातील संवाद लिहायचा बरं का. तर मोटारसायकल रस्त्यावर पार्किंग करून ठेवली होती. बाजूने जाणाऱ्या सायकलला पाहून ती हसू लागली. मोटारसायकल, हा हा हा. सायकल, का बरं हसतेस मला? मोटारसायकल, केवढीशी ग तू छोटी. माझ्याकडे बघ, मी एकदम मजबूत आहे आणि माझ्या मालकाला काही कष्ट न करू देता हव्या त्या ठिकाणी घेऊन जातो. सायकल, अरे माझ्या मालकाचा मी व्यायाम करून घेते. तू तुझ्यामुळे तुझ्या मालकाचं आरोग्य धोक्यात घालत आहेस. मोटारसायकल, ते काही असू दे, पण आजकाल लोकांना माझा वेग फार आवडतो. सायकल, माझा वेग कमी असला तरी कोणतेही प्रदूषण न करता मी माझ्या मालकाला इच्छित स्थळी पोहोचवते. तुझ्यामुळे खूप प्रदूषण होते, त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो. मोटारसायकल, हे तुझे बोलणे मला पटते. माझ्यामुळे हवा प्रदूषित होते, पण माणसं माझा वापर सोयीसाठी करता. सायकल, हो, मी पर्यावरणपूरक आहे, त्यामुळे जवळच्या कामांसाठी लोकांनी माझाच वापर करायला हवा. तातडीच्या कामाच्या वेळी फक्त तुझा वापर केला पाहिजे. मोटारसायकल, हो ग बाई, आपण आपल्या आपल्या जागी दोघेही बरोबर आहोत. चल येतो. खेळूया शब्दांची. खालील शब्दांचे अर्थ समजून घ्या. प्रचार व प्रसार. उत्तर, प्रचार म्हणजे कोणतीही गोष्ट इतरांना ठामपणे पुन्हा पुन्हा सांगून पटवून देणे आणि प्रसार म्हणजे एखाद्या गोष्टीचा प्रचार केला तर वेगाने त्या गोष्टीचा फैलाव होतो. प्रसार आपोआप होत असतो, पण प्रचार करावा लागतो. विश्वास, आत्मविश्वास. उत्तर, विश्वास म्हणजे एखाद्यावर आपली खात्री असणे. एखादी गोष्ट करताना ती आपल्याला जमेलच, मी ती करेन अशी कार्यक्षमतेची जाणीव स्वतःला होणे म्हणजे आत्मविश्वास. प्रश्न आहे, खालील वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा. रखडत चालणे. अर्थ, अडखळत जाणे. वाक्य, कमल रखडत चालत होता. धडा शिकणे. अद्दल घडवणे. वाक्य, सरांनी खोटे बोलणाऱ्या मुलांना चांगलीच अद्दल घडवली. हातभार लावणे. मदत करणे. श्याम आईच्या कामात हातभार लावतो. हलकी फुलकी म्हणजे खूप हलकी. तसे खालील शब्दांचा अर्थ लिहा. कधीमधी, कधीतरी, अधूनमधून. धामधूम, जल्लोष. साधेसुधे, खूप साधे. अवतीभोवती, आजूबाजूला. फेरफटका फिरणे किंवा प्रवास करणे. आड रस्ता यांसारखे आणखी शब्द लिहा. उत्तर, आडवाट, आडमार्ग आणि आडगाव. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण या स्वाध्यायाच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लिहिले. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.